क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या उत्सवाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। आपण जर कळवण सुरगाणा मतदारसंघाचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात व्यापकता आहे आणि त्याच दृष्टीने कळवण तालुक्यातील आबोना शहर हे ग्रामपालिकेचं गाव आहे आणि या ठिकाणी मराठी शाळेत मतदान केंद्र देण्यात आलेले आहेत। 3 मतदान केंद्र देण्यात आलेले आहेत आणि आबोना शहराचा आपण विचार केला तर लोकसंख्या देखील मोठी आहे। त्याच अनुषंगाने काही मतदार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत आणि तसंच जे फर्स्ट टाइम वोटर आहेत, जे नवतरुण आहेत, नवतरुणी आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत आणि त्यांचं या लोकशाहीला बळकट करण्यासाठी त्यांचं योगदान काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत। काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत। काय नाव आहे तुमचं? मीराबाई रोहिदास पवार। काय सांगाल, मतदान करून तुम्ही बाहेर पडलेला आहात, आतमध्ये प्रशासनाने कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे आणि मतदारांचा उत्साह कसा आहे? छान व्यवस्था केलेली आहे आणि भाऊ बहिणी मतदान 100% करावं, चांगला विकास करावं असं। मावशी, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर जे तरुण असतील, तरुणी असतील, ते मतदानाकडे पाठ फिरवतात, घरी बसणं पसंत करतात, त्यासाठी आपण काय आवाहन कराल? आपण आवाहन केलेलं आहे, आपण फिरतोय, 100% मतदान करा, बाहेर निघा असं सांगितलं। ताई, आपलं काय नाव आणि तुमचं म्हणजे कितव्यांदा मतदान आहे? प्रतिभा आहे, माझं 32वं मतदान आहे। काय सांगाल, या वेळेचा उत्साह कसा वाटतो तुम्हाला? यावेळेचा उत्सव छान आहे, सगळे प्रतिसाद देतीलच। हो, आबोना म्हटलं म्हणजे मोठं शहर आहे, मोठी लोकसंख्या वस्तीचं गाव आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे? अजून मतदान केंद्र वाढवा एवढंच पुरेसे आहे, कारण लोकसंख्येचे अभावी बरोबर आहे एवढंच मतदान केंद्र। ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल अशा काही व्यवस्था प्रशासनाने करण्यात आलेल्या आहेत का? प्रशासनाकडून केलेल्या असतील ना, प्रशासन करतच ना पूर्ण व्यवस्था। अजून आता दुपारची वेळ झालेली आहे, अजून देखील गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, परंतु जे नागरिक घरी असतील त्यांच्यासाठी आपण काय आवाहन कराल? त्यांच्यासाठी थोडं थांबावं लागणार, काय ऊन असल्यामुळे लोक लवकर येत नाहीत, सायंकाळपर्यंत लोक येतीलच आणि लोक करतीलच, हक्काचं राहतं मतदान आहे। आणि शेजार पाजाराला सांगतो नक्कीच हक्काचं मतदान असतं हे देखील बोलतायत। आपलं काय नाव आहे? वंदना कैलास वाड। काय सांगाल, काय यावेळेस नाविन्यपूर्ण असे उपक्रम प्रशासनाकडून राबवले गेले, जसं की मंडप आहे, पाण्याची व्यवस्था, या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत? हो, आलेले आहे। हो, अजून काय सांगाल, मतदारांसाठी नवीन काय आवाहन कराल? खूप आव्हान केलं पाहिजे, मतदान जास्त प्रमाणात हो, मतदान जास्त प्रमाणात हो। मतदान हा अधिकार सर्वसामान्य लोकांचा असतो आणि मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे। मतदानाचा हक्क सर्वसामान्यांचा आहे आणि तो बजावणं आपलं कर्तव्य आहे, अशा प्रकारची भावना या ठिकाणी आलेली आहे। आपण जर बघितलं तर हे मराठी शाळेचं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडमध्ये मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये, उष्णतेच्या झळा पोचू नये अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे, मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। कळवण शासकीय कार्यालयाकडून तहसीलदार वारुळे साहेब असतील किंवा मग प्रांत अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मोठी व्यवस्था या ठिकाणी बघाल तर 3-4 खोल्या देण्यात आलेल्या आहेत, 3 मतदान केंद्र आहेत आणि मतदारांनी या ठिकाणी लाईन लावलेली आहे। आता दुपारची वेळ आहे तरी मतदारांचा उत्साह हा शिगेला पोचलेला आहे आणि अजून 6 वाजेपर्यंत हे मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे। म्हणून एकंदरीत अजून मतदार घरातून बाहेर निघून आणि जास्तीत जास्त मतदान करावं अशा देखील भावना या ठिकाणी येत आहेत आणि तसं प्रशासनाचं देखील तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।